भाजपच्या विधान परिषदेमधील आमदार परिणय फुके आपल्या बरोबर आहेत। परिणय फुकेजी, सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये आता न्यायदंडाधिकाराचा अहवाल समोर आलेला आहे। त्याच्यामध्ये पोलिसांवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असं म्हणण्यात आलेलं आहे। आता पोलिसांवरती कारवाई होणार का या रिपोर्टच्या आधारावर? बघा, जोही या संदर्भात सखोल चौकशी आणखीन करणार आणि जोही दोषी आहे त्याच्यावर निश्चितच कारवाई होणार। कुठेही कोणालाही सोडल्या जाणार नाही। ज्याही या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येसंदर्भात किंवा ज्याही झालं असणार त्याही याच्यात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार। परंतु या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मात्र दुसरं उत्तर दिलेलं होतं। पटलावरती सांगितलं की श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला, परंतु आता न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट येतो की पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आहे। विरोधक असं म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी दलित आहेत म्हणून त्यांना न्याय जो आहे तो हे सरकार देत नाहीये, असा थेट आरोप विरोधकांकडनं केला। बघा, विरोधकांना दुसरं कोणतं काम नाही आहे। कोणत्याही विषयावर काहीतरी सरकारवर टीका करण्याचं ते करत असतात। सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भात जी माहिती पोलीस विभागाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांना आली होती त्या माहितीवर त्यांनी सांगितलं आणि आताही या प्रकारचा जो अहवाल आलेला आहे त्यामध्ये सखोल चौकशी करून चौकशी अंती जोही दोषी असणार, जोही निघणार आणि जोही दोषी असणार त्याला निश्चितच माफ केलं जाणार नाही। खरं तर औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरतून सातत्यानं संपूर्ण राज्य पेटत चाललेलं आहे। त्याच्यावरती विरोधक म्हणतात की संघाने जी भूमिका घेतली त्याच्यामुळे भाजप आता गप्प आहे। बघा, असं आहे की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूला किंवा प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, तो हिंदू असणार मुसलमान असणार, छत्रपती संभाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे त्या लोकांची भावना आहे की औरंगजेबाचा कोणताही नामोल्लेख महाराष्ट्रात नसला पाहिजे। ज्या प्रकारे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली तर या औरंगजेबाचं कोणतंही म्हणजे त्यांची कबरपासनं कोणताही त्यांचा नामोल्लेख या महाराष्ट्रात नसला पाहिजे, ही सगळ्यांची भावना आहे। आता पण कुठेतरी संघाने सांगितलं आहे, पण एक भूमिका आहे की आता अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये आपण महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण बोललो पाहिजे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी बोललो पाहिजे आणि अनेक सामान्य नागरिकांच्या भल्यासाठी इथे बोललो पाहिजे, त्यांचं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बोललो पाहिजे। आता या प्रकारच्या गोष्टी करून किती दिवस हा लांबवणार आहे असं मला असं वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की आता तो विषयाकडे कुठेतरी दुर्लक्ष करून आता पॉझिटिव्ह वेनी आपण बाकी इतर विषयांकडे लक्ष दिलं पाहिजे। जयकुमार गोरेंच्या संदर्भातलं प्रकरण बाहेर आलेलं होतं। त्या महिलेला आता खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। 3 कोटीची खंडणी मागितली, त्यापैकी 1 कोटीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली। बघा, आधीपासूनच आम्ही सांगत होतो की ती संबंधित महिला जी आहे ती ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातून जयकुमार गोरेंना टार्गेट करत आहे आणि निश्चितच या सगळ्या खोटे काहीतरी फोटोज टाकून खोटं काहीतरी करून जयकुमार गोरें सन्माननीय मंत्री जयकुमार गोरेंच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा एक कटकारस्थान विरोधकांकडनं होत आहे। या महिलांच्या फोन डिटेल्सवरनं आणि आता आणखीन बाकी याच्यानं तुम्हाला माहीत पडणार की याच्या मागे कोण कोण आहे आणि अनेक विरोधी पक्षाचे लोक या मागे आहे। खरं तर वरच्या सभागृहात तुम्ही आमदार आहात। काल वरच्या सभागृहामध्ये नळावरती जी भांडणं होतात तशी ती भांडणं झालेली आहेत। सोशल मीडियावरती खरं तर चित्रा वाघ ज्या भाजपच्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांचा सोशल मीडियावरती व्हिडिओज व्हायरल होताना पाहायला मिळतोय। विरोधक सातत्यानं टीका या सगळ्या संदर्भात करतात। बघा, असं आहे की कोणतीही महिला असणार तिच्यावर जर तुम्ही तिच्या घरच्यांच्या बद्दल किंवा तिच्यावर जर वैयक्तिक टिप्पण्या जर केल्या तर तिचं चिडणं साहजिक आहे आणि मी या माध्यमातून मी तिथे सभागृहात चित्रताईंच्या पुढेच बसलो होतो आणि मला पूर्ण घटना माझ्या पुढेच झाली। एखाद्या महिलेवर जर कोणी वैयक्तिकरित्या जर टीका करत असणार आणि जर ती जर त्या संदर्भात जर निश्चितच चिडणं स्वाभाविक आहे आणि ती चिडून जर ती जर रिॲक्शन देत असणार तर ते साहजिक आहे आणि या महाराष्ट्रातली आमच्या ज्या महिला आहेत या मजबूत आहेत, या कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही आहेत आणि ताकदीने ते स्वतःचा विषय स्वतः मांडू शकतात, स्वतःची लढाई स्वतः लढू शकतात, हे काल चित्रताईंनी दाखवून दिलेलं आहे। एक शेवटचाच प्रश्न, हे विधान भवन जे आहे ते ब्रिटिश पार्लमेंट सारखं केलंय। अगदी मंत्र्यांची दालनापासून ते सगळी चकाचक जे आहे ते विधान भवन झालेलं आहे। परंतु 100 वर्षांपासून जी ग्रंथसंपदा जी विधान भवनाच्या लायब्ररीमध्ये आहे त्या लायब्ररीमधली पुस्तकं मात्र विधान भवनाच्या लॉबीमध्ये आढळून आली आहेत। संविधानाचा उद्देशिका जी आहे ती देखील लॉबीमध्ये पाहायला मिळते। खरं तर कुठेतरी विधान भवनाच्या प्रशासनाचा गैरकारभार नाही? निश्चितच या संदर्भात जर मला या संदर्भातली माहिती नाही आहे, पण असं जर कुठे जर
जे सगळे जे कागदपत्र आहे किंवा लायब्ररीचे हे सगळे जर लॉबीमध्ये पुस्तकं जे आहे किंवा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे किंवा या महाराष्ट्राचा अनेक वर्षाचा जो कामकाज आहे, विधिमंडळाचा कामकाज असणार, महाराष्ट्राच्या मंत्रालयातील कामकाज असणार, या संदर्भातली जर महत्त्वपूर्ण जर पुस्तकं किंवा कागदे जर कुठेतरी बेवारस लॉबीमध्ये किंवा इथे असणार तर त्या संदर्भात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि निश्चितच या सगळ्या लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके होते. त्यांचं म्हणणं आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये आता जो अहवाल आला आहे त्या अहवालामध्ये जी काही माहिती समोर आलेली आहे त्या अहवालानुसारच आता पोलिसांवरती जी आहे ती नक्कीच कारवाई होईल असा विश्वास जो आहे तो परिणय फुके यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.